हाय गाईज, सो वेलकम टू माय चॅनल. सो आज माझा ॲक्च्युली बर्थडे आहे आणि मी जनरली सुट्टी घेतली आहे ऑफिसला आणि मला असं काय करायचं असं वाटत होतं, लाईक आय शुड डू समथिंग गुड, आय शुड गिव्ह बॅक. एनिवे मी करत राहतो, प्रत्येक 3-4 महिन्याने ब्लड डोनेशन करतो. असे काही किड्स आहेत, लहान मुलं आहेत, त्यांचे ब्लड डेव्हलपमेंट होत नाही बॉडीमध्ये आणि त्यासाठी मग त्यांना ब्लडची खूप गरज असते. आणि माझा ब्लड ग्रुप आहे O नेगेटिव्ह, विच इज व्हेरी रेअर अँड इझिली अवेलेबल होत नाही. तर एक ब्लड बँक आहे गोरेगावमध्ये, ते मला नेहमी कॉल करतात जेव्हाही रिक्वायरमेंट असतात आणि मी जाऊन ब्लड डोनेट करतो. सो असं माझा वर्षभरमध्ये लाईक ऑलमोस्ट 3 टाइम्स तर मी इझिली ब्लड डोनेट करतो काही करून. तुम्हीही करा, इट इज समथिंग गुड इफ यू आर हेल्पिंग समवन. चांगली गोष्ट आहे. आज माझा बर्थडे आहे आणि मी विचार करतो मी काहीतरी चांगलं केलं पाहिजे, काहीतरी काय करू. मला येत नव्हतं लक्षात ॲक्च्युली काय केलं पाहिजे एक्झॅक्टली. आणि ऑल ऑफ अ सडन मला कॉल आला मॉर्निंगमध्ये की सर असा रिक्वायरमेंट आहे ब्लडचा, तुम्ही येऊ शकता का. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दिस अपॉर्च्युनिटी. देवाने मला परत एक संधी दिली काहीतरी करण्यासाठी, तर मी ते गिव्ह बॅक करण्यासाठी परत जातोय. आणि माझ्यासोबत कोण आहे तुम्ही विचार माहिती आहे मला, माझा भाचा काश्मीर. तर हा मला गो टू पार्टनर आहे. कुठेही असताना फ्री असेल तर लगेच माझ्याबरोबर निघतो, कुठेही असू द्या. चला भेटूया एकदा परत. आम्ही जेव्हा ब्लड बँक जवळ पोहोचलो तर तुम्हाला सांगतो काय कसं. आणि तुम्हाला कधीही काय रिक्वायरमेंट असणार तर तुम्ही मला डायरेक्ट रीच करू शकता ब्लडसाठी. थँक्यू. अशा प्रकारे आम्ही आता पोहोचलो आहे मिनलताई ठाकरे ब्लड बँकमध्ये आणि आता जाऊन ब्लड डोनेट करणार आहोत. आलो आम्ही आता ब्लड बँकमध्ये ब्लड डोनेट करण्यासाठी. करू शकता तर आपण डेफिनेटली हेल्प केली पाहिजे. जे काही आपल्याला युनिवर्समधून भेटतं सेम गोष्ट आपण रिटर्नही केली पाहिजे इन व्हॉट एव्हर टर्म्स. जे काही आपल्याला समजेल त्या निमित्ताने आपण केलं पाहिजे. तर हे ब्लड बँक आहे. आणि प्रत्येक 4 months or 3 months मला मी इथे येतो आणि ब्लड डोनेट करतो. तर तुम्ही प्लीज करा, रिक्वेस्टिंग. सो गाईज, आता हे बेसिक फॉर्मॅलिटीज आणि टेस्ट असतात, ते काही आम्ही प्रोसिजर असतात बिफोर ब्लड डोनेशन, तर ते आम्ही करतो आहे आता. आणि तुम्ही ब्लड बँकचं नावही बघू शकता, मिनलताई ठाकरे ब्लड सेंटर. ॲड्रेस वगैरेही आहे इथे आणि मी डिस्क्रिप्शनमध्येही टाकणार आहेत. सो प्लीज परत एक हंबल रिक्वेस्ट, जितकं होणार तितकं तुम्ही ट्राय करा आणि ब्लड डोनेशन करा. कुठेही पॉसिबल असणार, कधीही पॉसिबल असणार, प्लीज करा. आणि ह्याच्याने काही होत नाही. आपण असं विचार करत असणार की आपलं ब्लड कमी होणार किंवा हेल्थला काही प्रॉब्लेम होणार, असं काहीच नाही आहे. कोणीही तुम्हाला काय असं बोलत असणार तर ते चुकीचं आहे. एव्हरी 3 months यू कॅन डोनेट ब्लड. गाइस, मामा ब्लड डोनेट करायला आलाय. तुम्ही ब्लड डोनेट करा सगळे आणि लोकांना हेल्प करा. सो गाईज, ब्लड डोनेशन फायनली झालं आहे आणि आता मी फिट अँड फाईन आहे. बिकॉज ते लोक थोडे वरी होते बिकॉज मी आज फास्ट ठेवला होता की मी काही खाणार नाही. बट ते बोलले की प्लीज काहीतरी खा, तुम्ही फास्ट वगैरे करू नका. तर मी ते फास्ट ब्रेकही करणार आहे बिकॉज काही गोष्ट आपल्याला मॅन्डेटरी असते ती आपल्याला फॉलो करावी लागते. तसंच आता ब्लड डोनेशन कंप्लीट झालं आहे, सर्व गोष्टी कंप्लीट झालेल्या आहेत. आता निघूया पुढचा काय करू शकतो ते बघूया. मला काही लक्षात नाही आहे. आणि हा इव्हनिंगमध्ये वाईफला घेऊन जायचं मला डिनरसाठी. तर मला ब्लँक आहे मी इथे ॲज युजल. मला काही समजत नाही ॲक्च्युली कसं काय केलं पाहिजे. बट मी मॅक्सिमम ट्राय करणार आहे आणि 100% देऊन मला काहीतरी शोधून काढणार आहे आणि डिनरचा प्लॅन करणार आहे. तुम्ही आला काश्मीर डिनरसाठी? परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पुढे काही असं मी स्पेशल किंवा काही करत असणार तर मी डेफिनेटली व्हिडिओ बनवून टाकणार. मी खूप रेअरली करतो व्हिडिओ वगैरे, पण हां 100% मी ट्राय करणार आहे की मी मॅक्सिमम वाढवू व्हिडिओजचे टाइप्स ऑफ व्हिडिओ और मल्टिपल व्हिडिओज. सो गाईज, ब्लड डोनेशनला मी आलो तेव्हा ते फॉर्म फिलिंग वगैरे जी प्रोसिजर असते ती करत होतो आणि त्यांनी विचारलं सर तुमचं बर्थडे कधी, आणि मी डेट सांगितली. त्यांना रिअलाईज नाही झालं की आजच माझा बर्थडे आहे. मग नंतर मी जेव्हा ब्लड डोनेशनच्या चेअरवर बसलो आणि ब्लड डोनेशनचं परत ते फॉर्म बघितलं, सर तुमचा बर्थडे आहे. आणि मग ते बोलले थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. हे जे सर्व स्टाफ आले आणि सर्व मला विश करायला लागले तर खूप बरं वाटलं.
की असं रॅन्डम सडनली सगळे येऊन विश करतायत. चांगली फिलिंग आहे, तुम्हीही करून बघा तेव्हा तुम्हाला समजणार. बिकॉज मी जितकंही तुम्हाला बोलू ते कळणार नाही अशी फिलिंग्स. जोपर्यंत आपण स्वतः करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही ती फिलिंग. सो प्लीज डू इट.